बातम्या। अमेरिकेचे राजदूत एरिक गारसेटी यांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि अमेरिकेतील उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर उभयतांमध्ये चर्चा झाली। तसंच अमेरिका आणि भारताच्या आर्थिक उन्नती संदर्भात एरिक गारसेटी आणि मुकेश अंबानी यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। आणि आता बातम्या कुंभमेळ्याच्या। प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या दरम्यान 13 आखाड्यांचं एक गाव वसवण्यात आलंय। या 13 आखाड्यांच्या महंतांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत या ठिकाणी वास्तव्याला असतील। संत महंत शाही स्नानानंतर आगामी 26 फेब्रुवारीपर्यंत इथे मुक्कामी असतील। या संदर्भातला एक विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। सध्या आखाड्यांच्या गावामध्ये आहे। हा प्रयागराज जिथे संगम आहे, यमुना, गंगा आणि सरस्वती तीन नद्यांचा संगम बनलेला आहे, त्या संगमावरती आहे आणि इथे आखाड्यांचं गाव बनवलं आहे। समोर जे पाहायला मिळते हे डमरूद्वार आहे आणि या डमरूद्वारमधून आपण 13 आखाड्यांचे गाव आहे, 13 प्रमुख आखाडे आहेत। त्या 13 प्रमुख आखाड्यांचे गाव, त्या आखाड्याचा ध्वज आणि त्या आखाड्याचा पूजक असं आणि त्या आखाड्याचे प्रमुख इथे आलेले आहेत। आणि हे सर्व इथे साधारणतः शाही स्नानापर्यंत राहणार आहे। आगामी 26 फरवरीपर्यंत शाही स्नान होणार आहे आणि त्यासाठी इथे आखाड्याचं गाव बसवण्यात आलेलं आहे। समोर जो दिसतोय तो पंचायती आखाडा श्री निरंजनी आखाडा आहे, त्यानंतर त्याच्या बाजूला आनंद आखाडा आहे, त्याच्या बाजूला जर बघितलं तर नागा आखाडा आहे। असे वेगवेगळे 13 आखाडे इथे आहेत आणि 13 आखाड्यांचे प्रमुख संत इथे आलेले आहेत। त्या संत महांतांचं जर बघितलं आपण तर त्या सगळ्या संत महांतांना घेऊन इथं आखाड्याचं गाव तयार करण्यात आलेलं आहे आणि इथे सर्व संत राहिलेले थांबतात आणि इथूनच त्यांचं शाही स्नानासाठी इथून जेव्हा जातील ते त्या दिवशी साधारणतः 14 जानेवारी रोजी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी इथे शाही स्नान होणार आहे। पहिलं शाही स्नान असणार आहे आणि त्या निमित्ताने इथे सर्व ती तयारी सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे। प्रयागराजवरून व्हिडिओ मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। आणि एक मोठी बातमी हाती येते। बदलापूरमधल्या शेकडो रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची सरसकट भाडेवाढ केली आहे। पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत वाढ होते, पण खरं तर पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतीत कोणतीही मोठी दरवाढ झालेली नाही। पण कोणतीही दरवाढ पेट्रोल आणि सीएनजीमध्ये झालेली नसताना रिक्षाच्या चालकांनी मात्र भाड्यात सरसकट 5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। तो का असा प्रश्न प्रवाशांना आहे। दरम्यान रिक्षा चालकांनी केलेली ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओनं म्हटलंय। आधी जे भाडं 15 रुपये होतं ते आता 5 रुपयांनी वाढवून 20 रुपये करण्यात आलंय। दरम्यान रिक्षा संघटनांनी आणि रिक्षा चालकांनी कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या परवानगीवरून किंवा सांगण्यावरून भाडेवाढ केली या संदर्भात कल्याण आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनांना लेखी स्वरूपात एक निवेदन सादर करायला सांगण्यात आलंय। यासाठी 1 आठवड्यांची मुदत रिक्षा संघटनेला देण्यात आली आहे। आम्ही चौकशी केली, लोकांशी